नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? लॉकडाऊनने आपल्याला खरं तर खूप छान संधी दिलेली आहे, मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. घरी बसून अभ्यास करता येतोय चक्क तुम्हाला, आणि मला सुद्धा नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. या संधीचं आपण खरोखरच मित्रांनो सोनं करून घ्या. इतके दिवस आम्ही तुम्हाला सांगत होतो की शाळेमध्ये मोबाईल आणायचं नाही, पण आता हा मोबाईलच आपल्या इथून पुढचा साथीदार असणार आहे, आपला हा गुरुजी असणार आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजे. तर मित्रांनो, आपण वळूयात आपल्या अभ्यासाकडे. मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये 80 मार्कांची जेव्हा आपण कृतीपत्रिका सोडवणार आहोत, तेव्हा त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा असणार आहे, आणि त्या दुसऱ्यामधला ई हा उपप्रश्न असणार आहे. ई हा उपप्रश्न आपल्याला आपल्या कवितांचा रसग्रहणाचा प्रश्न असणार आहे, जो प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण हा प्रश्न 4 मार्कांचा असणार आहे. आता 4 मार्कांची विभागणी कशी केली जाईल, तर काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. मुद्देसूद जर तुम्ही लिहिलं तर नक्कीच तुम्हाला 3.5 ते 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. फक्त आपले मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय असतं या प्रश्नामध्ये? तर या प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्याही कवितेमधल्या 2 ओळी दिलेल्या असतात, आणि या 2 ओळींचं आपल्याला रसग्रहण करायचं असतं. हे रसग्रहण आपल्याला काही मुद्द्यांच्या द्वारे लक्षात ठेवावं लागणार आहे. तर चला बघूयात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 8 कविता आहेत. त्यापैकी पहिली कविता जी आहे ती ते देशभक्तीपर कविता आहे. त्या कवितेवरती प्रश्न विचारले जात नाहीत. बघूयात पुढच्या 7 कविता कोणत्या आहेत त्या, आणि या 7 कवितांचं रसग्रहण आपल्याला कसं करता येईल याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पहिली कविता आहे उत्तम लक्षण. पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, कवीचं किंवा कवयित्रीचं नाव किंवा त्या कवितेचा संदर्भ, हा पहिला मुद्दा. कवितेचं नाव हा दुसरा मुद्दा. आता या कवितेमध्ये कविता आणि कवितेचा संदर्भ आहे संत रामदास स्वामी, आणि त्यांनी संदर्भ घेतलेला आहे दासबोधाचा. कवितेचं नाव आहे उत्तम लक्षण. तिसरा मुद्दा, या कवितेचा रचना प्रकार किंवा काव्य प्रकार. तर हा प्रकार आहे संत काव्य, ओवी आणि चिंतनगर्भ काव्य. चौथा मुद्दा, रस. आपले जे 9 रस आहेत, या 9 रसांपैकी ही कविता आहे शांत रसामध्ये. पाचवा मुद्दा आहे भाव. या कवितेचा भाव राग हा आहे. 6वा मुद्दा आहे संदेश. या कवितेमधून काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. 7वा मुद्दा आहे मध्यवर्ती कल्पना. आदर्श व्यक्तींची लक्षणे, सत्याचा मार्ग धरावा, कीर्ती वाढवावी, परोपकार करावा आणि सावध राहावे इत्यादी. 8वा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. ही कविता 3.5 चरणी ओवी रचना आहे. पहिल्या 3 चरणांमध्ये अलंकार येतो, आणि हा अलंकार अनुप्रास अलंकार येतो. 9वा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. साधी सोपी अशी भाषा या कवितेमध्ये वापरलेली आहे, सुगम अशी रचना केलेली आहे, आणि या कवितेचं निवेदन हे अतिशय उत्तम केलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे या कवितेचं रसग्रहण झालं. पुढची जी कविता आहे ती आहे भरतवाक्य. पहिला मुद्दा, कवितेचं नाव भरतवाक्य. दुसरा मुद्दा, कवी किंवा संदर्भ. या कवितेचे कवी आहेत कवी मोरोपंत आणि केकावली. या संदर्भातून त्यांनी ही कविता दिलेली आहे. या कवितेचा रचना प्रकार हा तिसरा मुद्दा आहे, केकावली व पंडिती कार्य. चौथा मुद्दा आहे रस. ही कविता शांत रसाची आहे. पुढचा मुद्दा आहे भाव.
या कवितेचा भाव आहे राग. 6वा मुद्दा आहे संदेश. माणसाने नेहमी सज्जन माणसांच्या संगतीत राहावे, चांगले विचार कानी पाडावे, खोटा अभिमान बाळगू नये आणि मोहाला बळी पडू नये. असा अतिशय सुंदर असा संदेश या कवितेतून दिला आहे. पुढचा मुद्दा आहे मध्यवर्ती कल्पना. सज्जन माणसांच्या सहवासाचे आणि सद्विचारांचे श्रवणाचे महत्त्व या काव्यामध्ये व्यक्त केले आहे. शिवाय नामस्मरणाचे महत्त्व या पद्यामध्ये सांगितले आहे. पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. या कवितेची ही कविता पृथ्वी या वृत्तामध्ये लिहिली गेली आहे. प्रत्येक ओळीमध्ये 17 अक्षरे येतात. यमक आणि रूपक हे अलंकार या कवितेमध्ये वापरलेले आहेत. पुढचा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. संवादात्मक भाषा शैली या कवितेमध्ये वापरलेली आहे. प्रत्येक शब्दाला एक प्रकारचा नाद उत्पन्न करून दिलेला आहे आणि अलंकारांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. शिवाय सहज, सोपी आणि संस्कृत भाषा या कवितेसाठी वापरलेली आहे. पुढची कविता आहे खोद आणखी थोडेसे. पहिला मुद्दा कवी आणि संदर्भ. कवयित्री आहेत आसावरी काकडे आणि यांनी संदर्भ घेतलेला आहे लाहो या कविता संग्रहाचा. दुसरा मुद्दा आहे रचना प्रकार. या रचनेचा प्रकार हा भावकाव्यामध्ये आहे आणि मुक्त छंदातनं ही कविता लिहिली गेली आहे. या कवितेचा रस. तिसरा मुद्दा, ही कविता सुद्धा शांत रसामध्ये लिहिली गेली आहे. चौथा मुद्दा आहे भाव. उत्साह हा भाव या कवितेमधून स्पष्ट होतो. संदेश हा पुढचा मुद्दा आहे. जीवनात नेहमी आपण आशावादी राहिले पाहिजे. ध्येय, कृती, संयम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास हे गुण आपण अंगी बाळगणे आवश्यक आहे. उमेद वाढवणारा असा हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळाला आहे. मध्यवर्ती कल्पना हा आहे पुढचा मुद्दा. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व आहे. आपण जेथे थांबतो तेथून थोडेसे चिकाटीने पुढे गेलो तर यश नक्की आपणास मिळते, अशी कल्पना या कवितेतून मांडली आहे. काव्य सौंदर्य. यमक रचना, अष्टाक्षरी रचना या कवितेमध्ये मांडलेली आहे. प्रतिमांचा वापर केलेला आहे आणि आंतरिक अशी लय या कवितेमधून साध्य केली आहे. भाषिक वैशिष्ट्ये. पुढचा मुद्दा साधी, सोपी आणि संवादात्मक. शिवाय कमीत कमी शब्दात आशयसूचक अशी समर्पक उदाहरणं या कवितेमध्ये दिलेली आहे आणि अतिशय ओघवती अशी भाषा कवीने वापरलेली आहे. मित्रांनो, पुढची कविता आहे वस्तू. या कवितेचे कवी आहेत द. भा. धामणसकर आणि त्यांनी भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून ही कविता आपणास दिलेली आहे. या कवितेचा रस जो आहे तो आहे शांत रस आणि करुण रस. या रसामध्ये ही कविता लिहिली गेली आहे. कवितेचा भाव आहे कंटाळा. या कवितेतून पुढचा संदेश दिलेला आहे. तो संदेश म्हणजे वस्तूंना भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात व वस्तूंचा स्नेह जपावा. पुढचा मुद्दा आहे मध्यवर्ती कल्पना. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल होते आणि वस्तूंचे महत्त्व वाढते. पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. या कवितेमध्ये मुक्त छंद प्रतिमांचा वापर केला गेला आहे. नेहमीपेक्षा वेगळा असा विषय या ठिकाणी आपणास अभ्यासाला मिळालेला आहे. शिवाय चेतन गुणोक्ती हा अलंकार या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. पुढचा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. संवादात्मक भाषा, चिंतनशीलता व साध्या शब्दात मोठा आशय या कवितेमध्ये मांडला गेला आहे. शिवाय आंतरिक भाव
या कवितेमधून मांडला गेला आहे. मित्रांनो, पुढची कविता आहे आश्वासक चित्र. या कवितेचे कवी आहेत कवयित्री नीरजा आणि त्यांच्या निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून ही कविता आपल्याला अभ्यासाला दिली आहे. या कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंदाचा आणि हे एक चिंतनशील काव्य आहे. या कवितेचा रस आहे शांत रस आणि या कवितेचा भाव आहे विस्मय आणि आश्चर्य. पुढचा मुद्दा, या कवितेतून मिळालेला संदेश. स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजावे व स्त्रीकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलणे, हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो. या कवितेची मध्यवर्ती कल्पना, स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र व पारंपरिक भूमिकेतून बाहेर पडून समानतेचे जीवन स्वीकारतील असे सकारात्मक चित्र या कवितेमधनं आपल्याला स्पष्ट होते. या कवितेचं काव्य सौंदर्य, मुक्त छंद प्रतिमांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. उदाहरणार्थ भातुकलीचा खेळ, चेंडू, बाहुली, पालेभाजी इत्यादी. या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे संवादात्मक भाषाशैली, प्रवाही, चित्रदर्शी, प्रभावी, आशावादी आणि सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवून ही कविता आपल्याला कवयित्रीने दिलेली आहे. मित्रांनो, पुढची कविता आकाशी झेप घेरे. या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर आणि संदर्भ घेतला आहे पिंजऱ्यातील पोपट. या कवितेचा रचना प्रकार आहे, हे एक भावकाव्य आहे आणि एक गीतकाव्य आहे. या कवितेचा रस हा शांत आणि वीर रस यामध्ये ही कविता मोडते. या कवितेतून उत्साह हा भाव स्पष्ट झाला आहे. या कवितेतून मिळणारा संदेश, परावलंबनाचे कवच फोडून स्वतःच्या सामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे चढून जा, उत्तम यश मिळवून भरपूर आनंद घ्या, हा संदेश या कवितेतून दिला आहे. मध्यवर्ती कल्पना, जाणीव झाल्यावर मानवाच्या जीवनामध्ये खूप बदल होतो याची जाणीव या कवितेतून येते. काव्य सौंदर्य, रूपक आणि अनुप्रास हे अलंकार या कवितेमध्ये दिसतात. श्रमातून मोती असा आशय आणि शब्द सहजता, गोडवा, प्रतिमांचा वापर या कवितेमधून केलेला आपणास दिसून येतो. उदाहरणार्थ पिंजरा, श्रमदेव इत्यादी. या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आहेत, ही कविता साध्या, सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये निवेदन केलेली आहे. शिवाय निवेदात्मक, संवादात्मक आणि यमक रचना या कवितेमध्ये बांधली गेलेली आहे. ही होती आपली पुढची कविता. ही आहे आपली पुढची कविता, तू झालास मूक समाजाचा नायक. या कवितेचे कवी आहेत ज. वी. पवार आणि संदर्भ घेतलेला आहे नाकेबंदी या काव्यसंग्रहाचा. या कवितेचा रचना प्रकार आहे, हे एक भावकाव्य आणि चिंतन गर्भ असे हे काव्य आहे. या कवितेतून रस जो दिसतो तो आहे करुण रस आणि वीर रस. या कवितेतून उत्साह हा भाव आपणास दिसून येतो. या कवितेतून जो संदेश दिलेला आहे तो संदेश म्हणजे जात, पात, धर्मभेद, विषमता दूर सारणे आणि समानतेवरती आधारित नवीन समाज घडवणे, हा संदेश या कवितेतून आपणास कवी देतात. मध्यवर्ती कल्पना, चौदार तळ्याच्या निमित्ताने 50 वर्षांची स्थिती व आजची स्थिती यांची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ओळख आपणास या कवितेमधून करून देते. काव्य सौंदर्य ही सुद्धा एक मुक्त छंद रचना आहे. चेतन गुणोक्ती आणि अतिशयोक्ती अलंकारांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. तसेच काही प्रतिमांचा प्रभावी असा वापर या कवितेमध्ये केला आहे.
या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: संवादात्मक, निवेदात्मक भाषा, विद्रोही व कणखर असे विचार, लयबद्धता, आंतरिक लय, तसेच सूर्यफूल, बहिष्कृत भारत व मूकनायक या संज्ञांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 4 गुण मिळवून देणारा हा आपला प्रश्न दुसऱ्यामधला ई हा उपप्रश्न. रसग्रहण. आता याचा तुम्ही अभ्यास कसा करणार? तर तुम्ही आता हा अभ्यास बघितल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये 8 मुद्दे लिहून घ्या आणि 8 मुद्द्यांमध्ये आपण काय अभ्यासलेलं आहे ते मुद्दे जर तुम्ही त्याच्या समोर लिहिलात तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने या प्रश्नाचा अभ्यास करता येणार आहे. कोणतीही पद्यरचना किंवा कोणत्याही पद्यपंक्ती त्या ठिकाणी त्या कृतीपत्रिकेमध्ये जर आलात तर त्याचं उत्तर तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येणार आहे. तर आवडल्या रसग्रहणाचा प्रश्न? अतिशय सोपा, साधा आणि सुटसुटीत अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. चला तर लागूयात कामाला. स्वाध्याय आहेच हा, तुम्हाला वहीमध्ये लिहून काढा, लक्षात ठेवा आणि अभ्यास करा. धन्यवाद.